म्हणून शेतकऱ्याला तुम्ही काय आवाहन करू इच्छिता? नाही नाही, शेतकरी त्याला आव्हान करायची गरजच नाही. एखाद्याला भूक लागली तर त्याला जेवणाचं थोडं आव्हान करावं लागत. सगळ्याला गरजच आहे ऊसाची, कारण या दुसऱ्या पिकामध्ये अजिबातच परवडत नाही. वावर त्याची पाळी येईल, पण आता इतकं मुबलक पाणी आहे, कारखाना आहे, सगळं आहे. आणि कारखाना सुरू जर झाला तर सगळ्या लोकांना बऱ्यापैकी पैसा मिळेल आणि स्वतःच्या जमिनी टिकून राहत्या. नाही तर जमिनी विकून सनी लोकांना काम या जालन्यामध्ये कारखान्यात काम करायला यावं लागेल. आणि असे कितीक तरुण आहे की आज त्याचे लग्न नाही होऊ राहिले, फक्त या लोकांना या कारखाना नसल्यामुळे सगळी बेकारी निर्माण झालेली आहे. जे महाराजांनी आणि मी म्हणतो उपोषणकर्त्यांनी जे महत्वाची गोष्ट सांगितली, आज तरुणाचे सुद्धा लग्न होत नाहीत. कारण बाकीच्याला दिसतंय की शेतकऱ्याकडे जो सोर्स आहे उत्पन्नाचा तो नाही, म्हणून कारखाना जर सुरू झाला तर तरुणांचे लग्न सुद्धा होतील, अशी सुद्धा एक त्यांची भावना आहे. तसंच इथं अनेक शेतकरी पण आहेत. आणि आपण मी या चॅनलच्या माध्यमातून शासनाला सुद्धा लवकर दखल घ्यावा. 15 दिवस उपोषण म्हणजे ही सोपी गोष्ट नाही. आपण 10 दिवसाचेच उपोषण महाराष्ट्र लेवलवर गाजलेले आहेत, आणि इथं आपण 15 दिवस जाऊनही जर इकडे दुर्लक्ष होत असेल तर ही खरोखर खेदाची बाब आहे. आणि आपण म्हणतो की प्रशासनाला योग्य चाललंय, पण आपण बघू शकतो याच्या माध्यमातून प्रशासन योग्य चाललंय का?